स्टूल हे स्टूल हाँ हाँ अच्छा पुरा आपलं अवजारच आणल्या तुम्ही तर म्हणूनच बॅग घेऊन आलो मी. मला मी पाहिलं त्यावेळेस मी स्वेटर आपण होतं म्हटलं अजून डाग गिक लागते. नाही काय घे नाही घरातच घालायचं आहे बाहेर जायचं वेगळं आहे. काय म्हणून म्हणतात काय नाही बेसन होतं मग अशीच त्याचंच थालीपीठ लागतं. घेऊ हां हां किंवा याच्यावर बसतो याच्यावर बसतो याच्यावर ठेवा. खराब होईल. माहिती पकडू नाही 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 दाखव मला. अच्छा अच्छा होममेड घरी मेहंदी लावण्याचा तरीका सांगू आपण त्यांना अच्छा अच्छा कशी लागतात. एका पॅकेटच आणून ठेवता का? नाही ते येतो फ्रीवाला अच्छा. कलरचा पाऊस त्याच्यामध्ये येतात कस्टमर घेऊन जातात तेव्हा पाऊस मी त्यांना गरज नाही पडत ना नाही तर मग माझ्याकडेच राहतात ग्लव्स. हे आपल्याच कामात येतात लेडीज साठी आपलाही भला होता त्याच्यापासून. नाही मी ते हेच लावते स्ट्रिक नाही का. हा मॅट ते याच्या पाऊस 15 रुपयेवाला हां तेच लावतो ते त्याच्यापेक्षा चांगला हे राहते वेगळे दुसरे कलर कोणते. कॅमेरा कलर समोर नाही 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 हे तर आपण कट करू शकतो ना ते. तेवढं कट गोदरेज झाला गार्नियर झाला मांजरेल झाला. तर तुम्ही किती कपडे खराब करणार. बाबा आले नाही का आता आता येतील ना झालंच आहे ते 5 मिनिटं आहे. 5 मिनिटात 5 मिनिटात येतात आहे त्याचं जेवण तयार आहे जेवतात. हे एवढी तामझाम करायला लागते आहे ना. हे तर म्हणजे ते केस आहेत ना लहान आता गटातून बांधणार नाही बाणी तर 10 वेळा सुटत जाईल ते म्हणून. नाही नाही ते नाही होणार. व्हिडिओ साठी नाही नाही हा. हे असं नाही का म्हणजे एवढे पाठ करावं लागतं. हा. मी सरळ सरळ करलो हक्क बक्क सुटत तर मागे केस मग आपल्या आता लग्न मागे दिसत नाही मागे केस सुटत जातात. यातून कसा प्रॉपर आपण एक एक सेक्शन लागतो जसं मी इथं लावेल पहिले हा पूर्ण होईल मग इथं लावेल हा पूर्ण होईल इथं मग इथं असं आहे म्हणजे ते प्रॉपर लागून जाते मग जडापर्यंत आहे. आता तसे पलटून बसा इकडे तुम्ही म्हणजे हवाला बघ कॅमेरा आपल्याला अजून पलटा इकडे नाही नाही असं झालं झालं. आता
मग मी दर महिन्याभरातून एकदा लागली तर हा. तुम्ही हर महिन्यातून एक वेळा व्हिडिओ बनवाल का? नाही असं नाही आहे. आज तुमच्या याच्या पहिले बनवलो नाही तो बनवलो तर एक वेळा. नाही तो रात सकाळी सकाळी. हो सकाळी सकाळी नाही झालं तर. हम्म. आता हा एक म्हणजे एका व्यक्ती एक वेळा मी व्हिडिओ बनवू शकतो अलग अलग याचा. हम्म. असं प्रत्येक व्यक्ती एकच एक रिमाइंडिंग कस्टमर ते जे पाहणार ते बोर होतात मग तेच तेच मॉडेल आहे म्हणतात. बरं झालं. असे बसल्यावर लाईटाकडे आहे बघा तुम्ही. असं बसायचं गौतम बुद्धाकडे हे करा फेस करा. बस थंडी वाटत आहे. बाबा काय रात्री धुवायची नाही माहिती मला. हा? धुत नाही मी रात्री आता. मग असंच ठेवलं अशीच ठेवीन रात्री. सकाळी वॉश करा. हा त्याच्यात सकाळी याच्यापेक्षा जास्त थंडी राहते. हा तर सकाळी धुता येते. सकाळी याच्यापेक्षा थंडी राहते हो, म्हटलं. आधी गोष्ट आलो हो मी समजली पण गरम पाण्यात धुतलं का काही नाही वाटत. आता का थंडा पण दूर होता का मग तुम्ही? हा. पण रात्री झोपायच्या वेळेस थंड थंड लागल ना म्हणून रात्री कपडा बांधून घे. थोडीशी सोकल्यासारखी होतील ना हो तेव्हापर्यंत. हो. तुम्ही आता काही झोपाल नाही सिरियल पात्रात अजून एक एक दीड तास. हा. त्याच्यानंतर झोपाल ना तुम्ही तो पण होऊन देत मग ते सुकून जाते. त्याच्यामध्ये काय काय मिक्स केलंय मेहंदीमध्ये? काय नाही ते मेहंदी आहे हा. आणि मेथीचा पेस्ट केला. मेहंदी कोणती आहे वाली? आपली हे नाही काही हिना काय म्हणते निशा. पावडर वाली ना? हा निशा मेहंदी. हा अजून ते ब्राऊन वाली हा. आणि त्याच्यामध्ये मेथी केली. मेथी बारीक केले की डायरेक्ट? नाही मेथीचं पाणी. मेथीचं पाणी त्याला फिजू टाकले होते. किती वेळ बनतात? टाकली सकाळी मी हो सकाळी टाकून गेली होती. त्याच्यानं मेथीचा काय संबंध? ह्याच्यात का होते मेथीच्या पाण्यानं? उद्या केस पाणी म्हणजे मग काय? उद्या माझे केस पाणी. अच्छा आणि तुम्हाला माहित पडेल आताचे केस हातात पकडल्यावर तुम्हाला माहिती पडलं ना हो कशाला म्हणजे उद्या याच्यानं सॉफ्ट येतं केस मेहंदीला असं रफनेस नाही. हा अच्छा शाईन करतात थोडेसे सिल्की आहे. सिल्की येतात केस मेथीच्या पाण्यानं ह्याच्यानं मेथीच्या पाण्यानं. मेथी मेथी मेथीला फिजू टाकायचे रात्रभर. मेथी दाणा भिजू घालायचा तो मे- मिक्सर मध्ये ग्राइंड करायचा हा आणि तो पाणी याच्यामध्ये मेथी मिक्स कर. मेहंदीमध्ये भिजवायचा. साधा पाणी मिक्स तुम्हाला नाही, पाणी नाही. हा मेहंदीच्या याच्या साधा पाण्यात पाणी टाका. इस्तेमाल न करता याच्या मेथीच्या पाणी. मेथी मिक्सर मधून करायची त्याच्यानेच भिजवायची. अच्छा. ते पाणी राहते ते ना हा. ते हे राहते ते त्याच्यानेच भिजवायचं. मग मेथी भिजल्यानंतर नाही राहत कोणाला लक्षात हा. पाणी फेकून देतात ना. हो बरोबर आहे. हा, तर फेकली तरी काही प्रॉब्लेम नाही पण मेन म्हणजे मेथी आहे. आता काय आता कचरा पडत काय. ते damage नाही आहे. हे उन्हाळ्यात असतं तर काय टेन्शनच नाही. इकडे लावेपर्यंत इकडला भाग तेच वाढून जाते. हा. सकाळी इतका वेळ नाही राहत ना माझ्याजवळ. तुमची धावपळ राहते सकाळी. स्वतःला वेळ नाही देऊ शकत. काही चिकट चिकट राहतील केस. अच्छा. किती वेळ पण वाटतं वाढते सुकत पर्यंत चिकट वाटते. हा आता हे पूर्ण चिकट आहे ना. अच्छा हे तुम्हाला चिकट मध्ये थोडं सुकत पर्यंत वाटेल ना चिकटपणा.
थोडस वाळते का नाही वाळत हेच माहित नाही. ते एखादा असं दोन्ही टाकेल मला सोडून द्या. नाही चिडचिड झालं नाही झोपा तिथं. सहन नाही झालं. तो ओले केस नाही हे मी करू शकत. ड्रायर नाही आहे घरी. म्हणजे पहिले ड्रायचे आठवण काढले असते मी आलो असतो आता दुकानातून. जाऊ दे आता. नवऱ्याला आता बोंबलते एवढ्या रात्री लावतो. दिवसानं वेळच नाही भेटते. दुपारी उद्या येणार आहे मी लवकर. उद्या लावता येईल. आईच्या सध्या बांधकाम झाला काही पूर्ण नाही ना. काय बाकी राहिला? प्लास्टर फिनिशिंग. प्लास्टर फिनिशिंग. चिपकले पूर्ण केस. हा ते किती वेळ लावू शकते मी. जास्त वेळ नाही सिरियल जोपर्यंत पात्रांत तोपर्यंत तुमच्या म्हणून आताच जुलक्या येतो. हे यायचे होते ना. हे यायचे नसते पण आता मी म्हणत होते तुम्हाला उद्या लावून द्या दुपारी म्हणून. खाली पडत आहे का? हो दाणे दाणे नाही दाणे पडू पडले ते नाही. याच्यावर सोप्याच्या याच्यावर. आपण गोल गोल घेतली खाली तर करायला लागेल. असे आकाश बनवते व्हिडिओ यूट्यूबवर येते पात्राचं. सर्दी नाही झाली नाही ना. असं एवढं याच्या सकाळी सगळं गाड्या पाडल्या त्याच्यापेक्षा थंडीमध्ये तर नाही होत. आता काय एवढं माहितीनं खाणार आहे. नाही बांधून राहतो नाकातोंडात हवा नाही जात. मी डबल टिपल स्कार्फ करतो पण बिलकुल बाहेरचा हवा नाही जात ना. माझा तिथल्या तिथेच राहतो. एका प्रकारे श्वास रोखल्यासारखं. आता तिथे तिथे जेव्हा मग खोललं तर मग थंडीला. तब्येत वाटतं. बाबाची तब्येत वाटतं नाही. हो सर्दी झाली होती मला. सर्दी खोकला. सध्या तिकडल्या रूम मध्ये ठेवा ना. समोर कोण ठेवता? काय आठवण राहायचे? नाही तर काय विसरता का? तो बॅग न्यायला लागते म्हणून. हो पुरण ना. हो आरामात भरपूर आहे.
आतमध्ये पण पांढरे झाले असते का? आतमधलेच पांढरं केस आहे. नेहमी मी वरून वरूनच लावतो. म्हणजे पॅन्ट कोणत्या कलरचा आहे? ब्लॅक नवीनवाला? अच्छा, काही नाही दिसत. तुम्ही लावता का मेहंदी? बाबाची पूर्ण ओरिजिनल चांदी आहे. काही पाठ नाही आला का? त्या दिवशी जे ब्राह्मणाच्या घरी गेलो लग्नात, त्याच्या लग्नामध्ये माणसं पांढरे केस आहेत तर पांढरेच, बायाचे असो का माणसाचे, ओरिजिनल डाय बिलकुल करत नाही. त्याच्याने इफेक्ट होते म्हणते. बरोबर आहे, डोळ्यावर वगैरे इफेक्ट होते. काही केमिकलचं प्रमाण जास्त राहतं नाही त्या कारणानं. खूप सारे लोक चांगले चांगले ज्याला माहीत आहे समज नाही ते नाहीच कलर. त्याला माहिती आहे त्याच्यावर उलटा नुकसान आहे, फायदा काहीच नाही. काहीच नाही, ते दिसावं पुरतं हा, काही ते नाही. तात्पुरत्या वेळेसाठी खुशी होते पण ते काही अर्थ नाही त्याला. इकडे पलटा यायचा. तर तिकडे हा, असंच बसा, इकडे पाय करा. हा, बसा, असंच बसा, बसा. हा, बस. समोरून खूपच लवकर पांढरे होतं. ह्या खास करून काना साईडनं, हा? खास करून काना साईडनं येईन इथले. हो. शाळेत भांगातले मी कुंकू भरतो म्हणून ते केमिकल राहते ना त्याच्यात. हो, त्याच्याने कलर डार्क राहिला पाहिजे म्हणून. हा. नाही कुंकू भरतो ना भांगामध्ये, कुठं जायचं वगैरे असलं तर ते कुंकू त्याच्यानेच बनलेलं राहते ना. Chemical. हा, तर त्याच्यानं बहुतेक ते निघते लवकर. आताची कोणतीच असे ओरिजिनल नाही गोष्ट, सब भेसळ आहे. माणूस असतो भेसळ. हो, नाही खरंच काही माणूस का भेसळ नाही का? बरोबर आहे, सुरुवात माणसापासूनच झाली आहे. मग आणि सुरुवात माणसानंच केलं केलं सब मिलावटी काम म्हणून. मिलावटी काम. बरोबर आहे, असं आहे. माणूस एक तत्वी आहेच नाही ना. बरोबर. माणूस कधी काय बोलते कधी काय बोलते, भेसळ नाही तर काय माणूस.
झाले हातपाय धुतले संजू. ते ताट हे होऊन थांबा, मी येतो 5 मिनिटं. ताटामध्ये ते घेऊन घ्या. कमी खूप कमी झालं. हा बाबा म्हटलं हा एवढं कामाची गरज तेव्हाच हो. हम्म. नाही ते फक्त ज्यानं विचारलं त्याला चालू झालं पाहिजे. दुसऱ्याला नाही. माझाच आवाज जास्त राहायचा. थांबता. बस 10 मिनिटं बाबा. 10 मिनिटात पुन्हा राहायचं का? थांबते म्हणजे एकटं जेवणच नाही. एकटं जेवण करायचे का वही नाही? नाही नाही तसं नाही, पण जेवतच नाही. मला एखाद्या वेळेस भूक लागली तर मी जेवण घेते ना, पोट नाही भरत आमचं. माझं तर नाही भरत, पण मला झोप लागून राहते. आता तर अशी लटलट झोप येत आहे, काही सांगू नाही शकत. म्हणून हे लोक वस्तीतले लोक नाही का कार्यक्रम करते नाही, स्वयंपाक करते. तर मला असं स्वयंपाक करायला जेवायला जाऊशा नाही वाटत. आपल्या घरी चटणी भाकर जे आहे ते खाताना पटकन झोपायचं. हे पंक्ती बसायची वाट नाही पाहिजे. पंक्ती म्हणजे आपली पंगत लागून जाते. आपली पंगत लागून जाते. इथं आपल्याला झोप सकाळी जावं लागते. झोप जाऊन जाग येते ना, मग ते भूक मोड होऊन जाते. काही मतलब नाही राहत. आता असे पण इकडे इकडे पण इकडे पाय ठेवा. राहू दे ते छकोली लावून. वाचते आहे. थांबा थांबा. हल्ली थंड लागत आहे. उन्हाळ्यात वाटलं सेस थंड काही नाही वाटत. उलट थंडच पाहिजे म्हणतो. मला ते माझ्या काकाला घेऊन कूलर घ्यायला आज. कुठं कॉटन मार्केटला? म्हणजे मोठा बॉडी घेऊन येतो. 5.5 फुटाची? त्याच्यापेक्षा मोठी. हा 5.5 फुटाचाच आहे ना माझ्याकडचा. तिथला घेण्यापेक्षा नाही काय सांगतो तुम्हाला, एक नॉर्मल सांगतो, बाकी तुमची मर्जी. आता मी एवढे सारे कूलर घेतलो, प्रत्येक वर्षी घेतल्यासारखं. त्या कूलर घेण्यामध्ये काय अर्थ नाही. ते राम कूलर राहत नाही, एक वेळा घेतला नाही फुरसत. ते 10,000 एकच कूलर येते मला, 10-12 हजाराचा. पण वन टाइम इन्व्हेस्टमेंट 10 वर्ष फुरसत, 10-12 वर्ष चांगले बी येतात. वॉरंटी प्लास्टिकचेच ना? नाही, त्याच्यात लोहायचे ते टिनाचे बी येतात. नाही, एक नंबर कूलर हवा संत आम्हाला सांगत. कस्टमर जाऊन पाहिलं त्या घरी बाकाचा, ते सांगत तर मला आकाशमध्ये पाय. आपण प्रत्येक वर्षी कूलर घेतो किंवा 2 वर्षाचा एक वेळा कूलर घेतो बा. त्याच्यापेक्षा ते राम कूलर घ्यायचे बा. त्याला नेला मला बाकाचा, हवा दाखवली. एका कूलर मध्ये पण 2 रूम होऊन जाणार थंड गार. नाही 2 रूम होते. माझं एवढं मोठं घर थंड होईल का? ते कूलर जे होता 10,000चा लाईक होता. छोटा म्हणजे एकदम छोटा बी नाही, एकदम मोठा बी नाही, पण हवा दमदार बिलकुल आहे. घेत आहे ह्या वर्षी बिलकुल काम नाही करून कूलर. मागच्या वर्षी कसं तरी चालला. घातलं का घामच येते. यावर्षी तर उन्हाळा समसम जाईल. माहिती काय करतो विचारा उन्हाळा.
मेहंदी बी लोक किती प्रकारचे लावतात, अलग 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 अलग. कोणी गोल सर्कल मध्ये लावतात, कोणी कसे लावतात, कोणी हाताने सापडून लावतात. आता जशा प्रकार मला ती गोलवालीच येते, पूर्ण जुडा बनते नाही का हा, इथून सुरुवात कसा गोल 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 मध्ये प्रत्येकाची मला टेक्निक तसं आहे. शिकवलं गेलं आहे पार्लरमध्ये. तेच शिकवतात त्याच्यामध्ये मेहंदीचा प्रकार. आता मी हा तुमचं आता प्रकार वेगळा आहे हा ना. हे सलूनचा आहे, कलर लावायचा तरीका आहे. अच्छा. आता तो तुम्हाला एक एक केस लावावा लागतो. तर मग पूर्ण ते भरवलं नाही. पूर्ण गधाडा काम करून ठेवलं यार. आता ग्लव्सला तसं या मागे या. बस तसंच थांबा. बघ हेही खराब करून ठेवता बाबा. कालच डोकं थांबलं बरं आजच. तुम्हाला बाहेर हो. एक तर माझं डोकं का 2 दिवस ते एवढा त्रास दिला हससे ज्यादा. ते होते मोठ्या लोकांना त्याच्यावर पैसा वर त्याला होते, लहान लहान गोष्टी सगळ्या. हो. मोठे मोठे प्रॉब्लेम होतात ते मोठ्या लोकांना. थंड्या पाण्यात हात कशीच टाकू नये. गरम करायचं पाण्यात. नाही नाही, स्टूल खराब केला आता. ते फडफडून सकाळी पाहिजे तर हा बाहेरच टाकता. सकाळी धुवून घ्यायला लागला आंघोळीच्या पहिले. नाही राहू शकीन मी रात्रभर. नाही राहू शकीन. आत्ता एका तासात धुता येते ना. पण थंड थंडच लागणं रात्री. अरे यार, मी तरी काय कांड करून ठेवला. उद्या लावला असता तर बरं झालं असतं. संजय ते इथून क्लचर आणून द्या ना. हे इथं पाक आपण कंगई नाही लटकवतो का, तिथं पाक क्लचर असं ना. त्या छकीच्या रूममध्ये असं टेबलवर, पण टेबलवर आशूच्या. चहापर्यंत मस्त गरम पाणी करतो आता. मला विसरलो मी ड्रायर आणायला लावायची. तर ड्रायर ना मी आताच वाढून दिला असतो. आता नका जाऊ पुन्हा. हो ना. खराब कपडा असेल तर खराब कपडा आहे तिथं. ते हे आहे आपलं ते नाही का उभं राहतो आपण, ते त्याच्यावर पा कपडा आहे एक. कपडा फाटला टावेल द्या. तुमचा फाटला टावेल? हो द्या. द्यायला समजलंच नाही. फाटला टावेल म्हणलं का बरोबर समजलं. अहो इथंच आहे, राहू द्या.
हो इकडंच आहे. हे वाला हा आता केस पुसाचा. जमलाय.